मोरया मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी भेटत आहे आपण. तर मी 1 वर्ष झाला असेल ब्लॉग नाही बनवला. आता परत ब्लॉग म्हणजे आता कंटिन्यू चालू ठेवणार. तर आता मी चाललो आहे गावी. तर आता आपण भेटूया गाडीत. तोपर्यंत जरा सामान वगैरे भरतो. मंगल मूर्ती मोरया. कशाला विचारते? पण आता अटल सेतूवरून गेलो, पेन पर्यंत बाहेर निघालो, मग तिथून पुढे ट्रॉफिकच भेटेल ना आपल्याला. हा कशी आमची प्रांजल बघा गेम खेळते. गाडीमध्ये पण गेम खेळते. घरी खेळते ती खेळते. हे बघा मॅप बघते. कुठे? गोवा. अरे पुण्याला जाता नाही का ते पिंकीला घेतली तो पेट्रोल पंप आहे ना, तिथं भरू. ठीक आहे, तिथं भरू आणि तिथून ना टाकी फुल करतो. नंतर मध्ये गौरीच्या टायमाचं जायचं ते तू बघायचं, मी नाही बघणार. ये बड़ी अच्छी बात कही आप. गौरीचं तू बघायचं, रिटर्नच्या टायमाचं मी नाही बघणार. गौरी येताना बरेल रे मी. लागेल ना आपल्याला. मी काय म्हटलं, मी टाकी फुल करणार. येताना जाताना ते तू बघायचं. गाडी थांबले रेस्ट घ्यायला. डिझेल संपलाय पेट्रोल पंप मधला. आणि हे बघा भात खाते. ती बघा कशी असते बघा, भात खाऊन. अरे मी अजून पार्ल्यामध्ये जाय. नाही तुझं पेनला मार्केट निघणार आहे, पण मी डायरेक्ट पेनला बाहेर पडणार आहे. मी डायरेक्ट अटल मारून येईन. बॉस म्हणतो परत ये घरी, गावी काय जाऊ नको. सिलिंग वरून रोड आहे की कुठून आहे तो? कुठला तो वाला सिलिंग आपला इकडे आला. हा इकडे सिलिंग आपल्या इकडे आला. हा पुन्हा आहे ना, हा इकडून हा इकडून. अच्छा, दादर साईड माहीम साईन आहे ना तो. हा. तिथून काढायची. तिथून तो परत आतमधून सायंकाळी वडा हॉटेल आहे ना, मिलन हॉटेलच्या ठिकाणी थोडं जायचं. तो वाशीवरून दिसतो तो आहे काय? हा वाशिमच्या साईडला. हा व्हिडिओ चालूच असणार ना, तू दिसते ह्याच्यात. कुठे चाललेस तू? हा काय ग प्रांजल, कुठे चाललेस? मागाशी कुठे बोलवते?
भोगाव की कणकवली गोव्याला चाललो आम्ही म्हणून तर आरामात चाललोय. नंतर बोलते आता. पप्पा उठले काय तू झोप. बाय बाय. पेट्रोल भरायला गेलो आहे. पेट्रोल भरतो आणि भरपूर ट्रॉफिक आहे मुंबईमध्ये. रस्ता अजून सुधरेल. लाईटी बिटी लावले त्या लोकांनी एक नंबर होता. हे कृष्णा आता आम्ही पोचलोय साई सहारा हॉटेलला. कोकण विभागाने लक्ष द्यावे. तर आता आम्ही जेवणाचे वाट पाहतोय. जेवण येईल आता थोड्या वेळात. आणि तुम्ही ट्रॉफिक बघू शकता किती. गाड्या दिसतील नुसते लाल डब्बे. आम्ही येणार होतो पनवेल, आपला वाशी पनवेलमध्ये, पण तिकडे ट्रॉफिक होती त्यामुळे आम्ही आलो अटल सेतू हायवेने. शॉर्टकटने डायरेक्ट पेनला बाहेर निघालो. आता आलो आहे साई सहारा हॉटेल, फेमस हॉटेल आहे तिकडे आलो आहे. आता बघूया. जेवण मागवलेलं आहे. जेवणाची उत्सुकता असल्यास आपले भाव बघितले गायब दिसत मला वाटतं ती आलेली बाकीची मंडळी 4 मंडळी आलेली ते मला वाटतं हॉटेलमध्ये जेवण बनवायला गेलेत वाटतं. आपली मंडळी आली ते बघा कॉलवर बोलत येतं. तो बघा हा छोटा मंडळाचा छोटा अध्यक्ष आणि त्या वहिनी आणि ही हा तू वरती बस इकडे. कृष्णा काय मागवलंय हा काय बोलतोय. नाही वडापाव आणि समोसा ना मगाशी तर बोलत होतास गाडीत. खाट बुजणारी काय देऊ. टिशू बोलतात त्याला. काय बोलतात त्याला. प्लेट पुस. चायनीज वाला आलाय. चायना मधून
प्रोफेशनल. अवांनो ट्रॉफिक बघू शकता किती आहे गणपतीसाठी. हे बघा गाड्याच गाड्या दिसतात. जेवण तर झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही निघू थोड्या वेळात. बघू शकता साईडला पूर्ण ट्रॉफिक आहे इकडे. आता जेवलो आणि हे माझ्या जॅकेटवर बघू शकता डाग बसून घेतले. नवीन जॅकेट घातलेला नाही, डाग बसवलेत त्याच्यावर. आता घरी जाऊन आल्या पाण्याने धुवायला लागेल. नमस्कार मित्रांनो. तर मी रात्री ब्लॉग मध्ये सांगायला विसरलो. जेवलो ना, तर पोटात जेवण गेल्यानंतर झोप लागली मस्त. ते डायरेक्ट घरी आल्यावर उठलो. आता मी आहे आत्याच्या घरात, म्हणजे माझ्या आत्याच्या गावी भोगाव पोलादपूरमध्ये आहे. तर मी थोड्या वेळात म्हणजे आमचे गणपती आणायला येणार आहेत. पोलादपूर साईडला बुक केलेत अर्धे गणपती. तर ते लोक येतील तर मी हायवेला थांबीन आणि मग तिकडून मग मला ते घेतील आणि मग आम्ही तिकडून मग जाऊ इकडे आपलं माझ्या गावी जाईल. तर ते गणपतीचा पण ब्लॉग येईल, पण ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू नाही राहणार. तो नवीन ब्लॉग असणार. हा ट्रॅव्हलिंगचा गणपतीचा ब्लॉग होता. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा. बाय बाय.